नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण मी सिम्बायोसिस मेडिकल कॉलेजबद्दल सांगितलं होतं माहिती बऱ्यापैकी, आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला घेऊन आलेली आहे की डीम्ड युनिव्हर्सिटीबद्दलच अगदी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेऊन येत आहे की हे पुढचं कॉलेज आहे हे नागपूरचं आहे, आणि त्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अगदी डिटेल्समध्ये मी काढलेलं आहे की डीम्ड मेडिकल कॉलेज, ओके। आणि ते इन्स्टिट्यूटल नेम पूर्ण काढलेलं आहे। तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की डीम्ड कॉलेजेस कुठे कुठे आहेत आणि त्याचा किती इंटेक आहे आणि किती कट ऑफ जातो, त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहे। तर इथे इन्स्टिट्यूट नेम आहे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर। तर हे नागपूरमध्ये हे कॉलेज ह्या नावाने आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आणि डीम्ड कॉलेज, ओके। आणि इयर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट हे कधीचं आहे तर 2020चं आहे, आणि सिम्बायोसिस पण 2020चंच होतं। ते पण सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज हे फक्त गर्ल्ससाठी होती, वुमन्ससाठी होतं। आणि हे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज हे आहे जे डीम्ड मेडिकल कॉलेज आहे हे सर्वांसाठी आहे, म्हणजेच मुली आणि मुलांसाठी दोघांसाठी पण इथं अवेलेबल आहे। आणि ते पुढे पाहू शकता तुम्ही ॲफिलिएटेड विथ दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च असं तिथं दिलेलं आहे, ॲज डिक्लेअर ॲज अ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी। तर हे स्वतःची त्यांची युनिव्हर्सिटी असते हे त्यांनी डिक्लेअर तिथे सांगितलं आहे। आणि इथला इंटेक कॅपॅसिटी तुम्ही ते पाहू शकता, तर 150चा इथे इंटेक कॅपॅसिटी आहे, आणि तिथल्या सगळ्या सीट्स आहेत त्या पूर्ण मॅनेजमेंटच्याच ह्याच्याने म्हणजेच पेमेंटनी भरल्या जातात। तिथे कसल्याही कॅटेगरीचं बेनिफिट राहत नाही किंवा कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही, हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक डीम्ड कॉलेजमध्ये। तर प्रत्येक सीट त्यांनी मॅनेजमेंटनीच भरली जात असते, ओके। आणि त्या कॅटेगरीमध्ये पण तिथे बेनिफिट नसतं। आणि पुढे इथं दिलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता रेकग्नाइज्ड बाय नॅशनल मेडिकल कमिशन न्यू दिल्ली असं पूर्ण रेकग्नाइज्ड दिलेलं आहे, आणि अप्रूव्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ओके। आणि इथलं लोकेशनचा विचार केला तर कुणाला माहिती नसेल नागपूरमध्ये कोणत्या ठिकाणी हे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज आहे, तर तिथे पूर्ण हा लोकेशन दिलेलं आहे, हिंगणा रोड MIDC इंडस्ट्रियल एरिया नागपूर महाराष्ट्र असं हे पूर्ण अगदी दिलेलं आहे पिनकोड सहित। तर तुम्ही अगदी तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर तुम्ही हा ॲड्रेस पूर्ण टाका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन लक्षात येईल। आणि इथला स्टेटस तुम्ही पाहू शकता डीम्ड आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे असं तिथे स्टेटस आहे। आणि हॉस्टेल फॅसिलिटीचा जर विचार केला तर तिथे तुम्ही पाहू शकता आणि तिथे दिलेलं आहे द कॉलेज हॅज सेपरेट हॉस्टेल्स फॉर बॉईज विवेकानंद बॉईज हॉस्टेल असं दिलेलं आहे, आणि गर्ल्स स्टुडंटसाठी शालिनीताई गर्ल्स हॉस्टेल, म्हणजेच तिथे त्या कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे। आणि कॉलेज पण तिथे सेपरेट्स आहे, तर बॉईजसाठी विवेकानंद बॉईज हॉस्टेल असं तिथे सेपरेट दिलेलं आहे, आणि गर्ल्ससाठी शालिनीताई गर्ल्स हॉस्टेल असं दिलेलं आहे, ओके। तर ही खूप चांगली सुविधा त्या कॉलेजमध्ये आहे। आणि पुढे तुम्ही अगदी पाहू शकता एकदा फी स्ट्रक्चर पण इथं काढलेलं आहे पूर्ण अपडेट्स। तर फी स्ट्रक्चर प्रत्येक वर्षाला 20,25,000 पर इयर फॉर इंडियन स्टुडंटला राहणार आहे, आणि फी शॅल बी इन्क्रीज बाय 7.5%। तर एवढे प्रत्येक वर्षाला 7.5%नी ती इथं फीस वाढणार आहे एव्हरी इयर टिल द कम्प्लिशन ऑफ कोर्सेस इन व्ह्यू ऑफ इन्फ्लेशन असं दिलेलं आहे तिथं। तर ओके, प्रत्येक वर्षाला 20,25,000ची फीस आहे, आणि प्रत्येक वर्षाला 7.5%नी तिथे फी स्ट्रक्चर वाढणार आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि इथे वेबसाईट दिलेली आहे, आता ही पूर्ण अगदी मी हे कॉलेजची दत्ता मेघे मेडिकल कॉलेजची पूर्ण अगदी ही वेबसाईट काढलेली आहे। ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच ह्या वेबसाईट जाऊन तुम्ही अगदी डिटेल्समध्ये पाहू शकता। आणि काही विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असेल किंवा काही कारण असतं त्यांना अगदी वेबसाईटवर जाणं शक्य नाही, किंवा काही बऱ्याच पॅरेंट्सला कॉम्प्युटराईजचं नॉलेज नसल्यामुळे त्या बऱ्याच पॅरेंट्सला माहिती होत नाही, तर तुम्ही त्या तशा पॅरेंट्सला पण एक सजेशन आहे की आमचं सध्या आता पेड काउन्सिलिंग सध्या चालू झालेलं आहे। अगदी कॉलेजचं डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा, डॉक्टर सरोज, आणि माझा हा नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या कॉलेजबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती तुम्ही घेऊ शकता माझ्याकडनं। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, फ्री व्हॉट्सअप लिंक, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता, आणि नवीन अशी व्हिडिओ घेऊन मी येतच राहते, त्याबद्दल तुम्हाला पूर्ण अगदी सविस्तर माहिती होईल। आणि ह्या कॉलेजचा दरवर्षी किती कट ऑफ जातो, 2023मध्ये किती कट ऑफ गेला होता, आणि त्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झाली होती, तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला जर डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कट ऑफ थोडंसं काही कारण असतं किंवा निगेटिव्ह मार्किंगने त्यांचे मार्क कमी येत असतील, आणि त्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल म्हणजेच जस्ट 138 किंवा 150 असे मार्क पडत असतील, आणि त्याही विद्यार्थ्यांना MBBSच करायचं असेल तर त्यांनी नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा। मी चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये सध्या 2 ह्याच्यामध्ये मी पूर्ण अगदी ॲडमिशन सगळं स्वतः जाऊन करून देत असते। गेली 5 वर्ष
वर्ष झाले मी ऑफलाईन काउन्सिलिंग करत होते, पण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन पण मी सध्या माझी सर्व्हिस चालू ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्येच MBBS करायचं आहे तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि तिथे चेन्नईमध्ये जस्ट एलिजिबलवाल्या विद्यार्थ्यांनाही आम्ही ॲडमिशन्स करून दिलेले आहेत. तर आपले भरपूर महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत तिथे. महाराष्ट्रीयन विद्यार्थी मोठ्या संख्येने असल्यामुळे तिथे महाराष्ट्रीयन मेस पण तिथे अवेलेबल आहे. त्यामुळे पूर्ण आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा मुलांचा ग्रुप आहे. त्यामुळे अदर स्टेटमध्ये पण तुम्हाला जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मी स्वतः चेन्नईमध्ये गेली 14 वर्ष झाले मेडिकल प्रॅक्टिस करत आहे. माझी स्वतःची OPD आहे आणि काउन्सिलिंगमध्ये गेली 5 वर्ष झाले मी या फील्डमध्ये आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी अधिक माहिती पाहिजे असेल, ॲडमिशन करून घ्यायचं असेल, तरी नक्कीच मला कॉल मेसेज करून तुमचं MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता अगदी कमी मार्क आणि कमी बजेटवरती. आता ज्या काही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ ऐकला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि काही तुमच्या फ्रेंड्सला मुलांना पण माहिती नाही, त्यांनाही ह्या कॉलेजबद्दल तुम्ही सांगा, चेन्नई आणि पॉंडिचेरीबद्दल, कमी मार्क आणि कमी बजेटबद्दल, याच्याबद्दल पण त्या विद्यार्थ्यांना तुम्ही इन्फॉर्मेशन द्या की त्यांचंही स्वप्न होण्याचं, डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तर ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानं हा व्हिडिओ मी घेऊन आले होते. तर थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.